तो पेन गाडीमुळे नव्हता, माझ्या शरीरात झालेल्या कॅल्शियम कमीमुळं माझ्या गुडघ्यात पेन होता. नंतर आणि विटॅमिन डी पण थोडं कमी झालं होतं, त्याच्यामुळं माझ्या गुडघ्यात पेन होता. सो नंतर जेव्हा त्याची ट्रीटमेंट घेतली की मग माझ्या गुडघ्यातला पेन कमी झाला. इनिशियली मला असं येस. सो आता सर्वात जास्त ट्रेंडिंगला असलेली बाईक आहे हंटर 350. माझ्याकडे पण हंटर 350 आहे, मी घेऊन जवळजवळ 2-1 वर्ष झाले. पण आता जसे पहिले स्प्लेंडर दिसायची तशी हंटर दिसते. सो हंटर बद्दल सांगायचं झालं तर हंटर एकदम ॲट्रॅक्टिव्ह आहे, सगळ्यांना शोभते. आणि मला एक चांगली गोष्ट काय वाटते की फिमेल रायडर भरपूर हंटर वापरतात. गाडी 350cc आहे, वजनाने कम्पॅरेटिव्हली क्लासिक 350च्या खूप हलकी आहे, हँडलिंगसाठी एकदम व्यवस्थित आहे. अजून तुम्हाला जर लगेच टर्न घ्यायचा आहे तर टर्न घेता येतो. ABS एकदम व्यवस्थित आहे. आणि ब्रेकिंग, ॲक्सिलेटर आणि जे टर्नला म्हणा, आता हे बघा टर्न घेतला मी, टर्नला एकदम परफेक्ट आहे. आणि ही गाडी सगळ्यांना शोभते, दिसायला एकदम पर्सनॅलिटी वाईज एकदम प्रॉपर आहे. कुठल्याही व्यक्तीला शोभू शकते. अगदी ज्याची हाईट 5 फूट 5 इंच आहे, त्याच्यानंतर 6 फूटपर्यंत जो आहे बंदा, सगळ्यांसाठी शोभणारे आहे. आणि गाडी एकदम डॅशिंग वाटते. जर कुणी बघितलं की त्या व्यक्तीला गाडीवरती बघितल्यावर एकदम असं भारीच वाटतं. मला पण तसंच आहे. मला गाडी चेंज करायची होती, पण मला क्लासिक 350 घ्यायची नव्हती. ही एकदम परफेक्ट आहे, ऑपरेट करायला एकदम मस्त, काहीच वाटत नाही. आणि गाडी लगेच स्पीड पकडते. फक्त एकच आहे ड्रॉबॅक, मायलेज नाही. आता 350 आहे म्हणल्यावरती मायलेजचा विषयी खरं करायला गेलं नाही. आता मी व्हिडिओ करतो आहे तर अजून एक हंटर निघून गेली. सो हंटरमध्ये आता वेगवेगळे कलर आलेत. सो माझ्याकडे ब्ल्यू व्हाईट हा माझा कलर आहे, रेड ब्लॅक कलर होते. त्याच्यानंतर आता अजून 4-5 कलर त्यांनी नवीन ॲड केलेत. गाडी चांगल्या पद्धतीनं खपते. गाडी मेंटेन केली तर एकदम व्यवस्थित होते. सो काही लोकांना ह्याचा बॅक पेनचा इश्यू असेल की थोडंसं लीन होऊन गाडी चालवायला लागते. सो माझ्या गाडीमध्ये तसं नाही आहे. सो माझ्या गाडीत का नाही आहे तर मी थोडं हँडल बारच्या रिलेटेड मॉडिफिकेशन केले. ते मॉडिफिकेशन जर तुम्हाला बघायचं असेल तर मला तुम्ही कमेंट करा काय मॉडिफिकेशन मी केलं आहे. सो त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. गाडीमध्ये मी काही ॲक्सेसरीज बसवल्यात. गाडीच्या प्राईस व्यतिरिक्त मी एक 15-1 हजाराच्या ॲक्सेसरीज घेतल्या होत्या. सो त्या ॲक्सेसरीज काय आहेत त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवू. पण आत्ता मला असं वाटलं की हंटर ती नवीनच हंटर होती. ती हंटर बघितल्यावर असं मला वाटलं की नाही, आपली पण हंटर आहे आणि हंटरबद्दल एक व्हिडिओ झालाच पाहिजे. सो त्याच्यासाठी मी खास व्हिडिओ बनवला. मी म्हटलं की हंटर ॲक्च्युअलमध्ये मोस्ट ॲट्रॅक्टिव्ह बाईक म्हणायला गेला आत्ता. आणि मी असं काही प्रमोशन करत नाही आहे, पण मला भरपूर रीलमध्ये आता नवीन जे आपले फिमेल रायडर व्लॉगिंग करतात, असे भरपूर फिमेल रायडर आहेत की त्यांनी हंटर घेतल्यात, हंटर 350. अजून अशी काही लोकं आहेत की जे रोज ऑफिससाठी कम्युटसाठी एकदम पहिली जशी बुलेट वापरायचे. सो बुलेट आणि याच्यामध्ये हाच फरक आहे. ह्याचं जे साऊंड आहे ह्याचा सायलेन्सरमधून निघणारा, तो साऊंड एकदम सूदिंग साऊंड आहे. तो बुलेटसारखा असा नाही आहे फटफट फटफट, असा नाही आहे. हा एकदम मस्त आवाज येतो. नॉर्मल एकदम असा एक्झॉस्ट जो आहे तो एकदम खूप भारी येतो. मला तो आवडतो. मला आता गाडीची एवढी चांगली सवय झाली, माझे 10-11 हजार किलोमीटर होत आहेत. आता बघा किती एकदम व्यवस्थित रोड प्रेझेन्स जर बघितला तर परफेक्ट आहे. सो एक नंबर. मला असं वाटतं की तुम्हाला जर आवडत असेल तर आणि तुमचं बजेट जर 2-2.5 लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्ही बिंदास हंटर घ्या. त्याचे टायर वगैरे हे आहेत, झॅपर टायर आहेत. पण तुम्ही जर व्यवस्थित चालवलं तर गाडीचा काही विषय नाही आहे. सो हेच आहे.
हेच होतं, मला हंटरबद्दल बोलायचं होतं म्हणून मी व्हिडिओ केला. आता हा माझा ओनरचा रिव्ह्यू आहे. 11,000 किलोमीटर नंतर मी व्हिडिओ बनवतो, याचा अर्थ गाडी नक्कीच चांगली आहे. सो गाडीबद्दल अजिबात काय बॅड पॉईंट नाही. थोडासा इनिशियली मला असं वाटलं की माझ्या गुडघ्यामध्ये पेन होतो आहे, पण तो पेन गाडीमुळे नव्हता, माझ्या शरीरात झालेल्या कॅल्शियम कमीमुळं माझ्या गुडघ्यात पेन होता. नंतर आणि विटॅमिन डी पण थोडं कमी झालं होतं, त्याच्यामुळं माझ्या गुडघ्यात पेन होता. सो नंतर जेव्हा त्याची ट्रीटमेंट घेतली की मग माझ्या गुडघ्यातला पेन कमी झाला. इनिशियली मला असं वाटलं की गाडी घेतल्यानंतर तो माझ्या गुडघ्यात पेन आहे की काय, पण नंतर ते गैरसमज माझा क्लिअर झाला की ते गाडीमुळं नव्हता झाला, की माझ्या शरीरातले विटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमी झाली त्याच्यामुळे झाला होता. सो असं पण काही असते की आपण गाडीला नाव ठेवतो. मी ॲक्च्युली सेल करायचा विचार करत होतो गाडी, पण नंतर हे सगळं सॉर्ट आऊट झालं. एकदा बॉडी चेकअप केल्यानंतर मला माझा प्रॉब्लेम सॉल्व झाला. सो हंटर 350मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे, हे मला नंतर क्लिअर झालं. सो हेच होतं. तो व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. व्हिडिओ आवडला असेल तुमच्याकडे पण हंटर 350 असेल तर कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय.